सर्वप्रथम पुलवामा इथे जो भ्याड हल्ला आमच्या सैनिकांवर झाला, आमचे सीआरपीएफचे जवान या हल्ल्यामध्ये शहीद झाले, या हल्ल्याचा तीव्र निषेध करत या सर्व शहीदांना या ठिकाणी मानवंदना अर्पित करतो। आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी खणखणीतपणे सांगितलेलं आहे, एकाही शहीदाची शहादत वाया जाणार नाही। हा जो काही हल्ला आमच्यावर केलेला आहे हा तो जुना भारत नाहीये। ते हल्ला करतील आणि निषेध करू अशा प्रकारचा भारत नाहीये, हा उत्तर देणारा भारत आहे। ईट का जवाब पत्थर से देंगे हे सांगणारा भारत आहे। आणि आज मोदीजींचं प्रथम नेतृत्व आहे। 48 तासामध्ये काश्मीरच्या खोऱ्यामध्ये या ठिकाणी जे आतंकवादी लपले होते त्यांचा तर खात्मा झालाच, पण काळजी करू नका, मला विश्वास आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये यांचे जे बाप पाकिस्तानात लपले आहेत एक एक को चुन चुन कर भारत जवाब देगा। आणि आज ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय जनमत भारताच्या बाजूने उभा आहे, एक काळ होता पाकिस्तान आमच्यावर हल्ले करायचा आणि जग आम्हाला शिकवायचं, पण आता मात्र जग आमच्या बाजूने उभा आहे आणि संपूर्ण जग पाकिस्तानवर दबाव तयार करत आहे। आणि म्हणून पाकिस्तान आता काही संघटनांवर बंदी टाकते आहे, तर संघटनांवर बंदी टाकून भारताचं समाधान होणार नाही। जोपर्यंत या शहीदांचा बदला घेतला जात नाही आमची सेना चूप बसणार नाही। माननीय मोदीजींनी भारतीय सेनेला पूर्णपणे सवलत दिली आहे, मोकळीक दिली आहे। आणि आपण मागे देखील पाहिलं भारतीय सेनेची क्षमता अशी आहे, ज्यावेळी सेनेला अधिकार दिले उरीचा बदला घेण्याकरता पाकिस्तानमध्ये घुसून आमच्या सैनिकांनी पाकिस्तानचे अड्डे तहस-नहस केले। मला विश्वास आहे हा देखील बदला निश्चितपणे घेतला जाईल। मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, कुठल्याही देशामध्ये अशा प्रकारचा हल्ला जेव्हा होतो त्यावेळेस टीका-टिप्पणी होत नाही। सत्तारूढ पक्ष असो विरोधी पक्ष असो सगळे लोक एक दिलानं आपल्या सैन्याच्या पाठीशी उभे राहतात। तर भारतामध्ये मात्र याचं देखील राजकारण होत आहे। एकीकडे सांगितलं जातं आम्ही सरकारच्या मागे आहोत आणि दुसरीकडे रोज पत्रकार परिषद घेऊन टीका केली जाते, भाषणात टीका केली जाते। रोज सांगितलं जातं कशा प्रकारे ते चुकलंय ते चुकलंय। खरं म्हणजे आज जर खरे देशभक्त असाल तर भारतीय सैन्याच्या पाठीची ताकद उभे राहा आणि राज्याची जाती महान हे असेल तर आपण सगळ्यांचं अस्तित्व आहे, या देशाचं अस्तित्व असेल तर पक्षांचं अस्तित्व आहे। आणि म्हणून हे जे काही राजकारण करण्याचा प्रयत्न काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचे बगलबच्चे करतायत, भारताची जनता त्यांना कधीही माफ करणार नाही हा विश्वास आहे। आता निवडणुकांना फारसा काळ उरलेला नाही, कधीही पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागेल। लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल एक प्रकारे वाजलेला आहे आणि या देशामध्ये आता केवळ 2 खेळे असणार आहेत। एक खेळा जो राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेला या भारताला सुजलाम सुफलाम बनवण्याकरता मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारताकरता लढणारा, भारताच्या अस्मितेकरता लढणारा हा मोदीजींच्या नेतृत्वातला खेळा असणार आहे। आणि दुसरा खेळा हा
10-12-15 वर्ष जर भारताने विकासाची जी गती आज घेतली आहे तीच गती ठेवली तर आपण जो विचार केला होता 21व्या शतकातला बलशाली भारताचा आपण जे सांगत होतो 21व्या शतक हे भारताचं शतक असेल स्वामी विवेकानंदांनी जे सांगितलं होतं 21व्या शतक भारताचं शतक असेल 21व्या शतक भारताचं शतक आपण करू शकतो आणि म्हणून ही निवडणूक ठरवणार आहे 21व्या शतक भारताचं आहे की नाही आहे कारण या निवडणुकीमध्ये जर मोदीजींच्या नेतृत्वात पुन्हा बलशाली सरकार भारतामध्ये आलं तर पुढच्या 10 वर्षांमध्ये भारत परिवर्तित झालेला आपल्याला दिसेल आणि मित्रांनो लक्षात घ्या आपल्या देशाच्या इतिहासामध्ये 100-200 वर्षानंतर अशा प्रकारची संधी आपल्याला मिळते जगाच्या पाठीवर अशा प्रकारची संधी की देशात मोठ्या प्रमाणात युवा शक्ती आणि या युवा शक्तीने मुसमुसलेला आणि प्रगतीकडे जाणारा देश या 20व्या शतकामध्ये ही संधी युरोपला मिळाली त्यांनी प्रगती केली मग जपानला मिळाली त्यांनी प्रगती केली मग कोरियाला मिळाली त्यांनी प्रगती केली मग चीनला मिळाली त्यांनी प्रगती केली आता तीच संधी भारताला मिळाली आहे भारताने जर चूक केली तर ती ऐतिहासिक चूक ठरेल तर भारताचा हा जो काही प्रगतीचा स्वर्ण काळ हा सदा सर्वदा राहणार नाही आहे 2020 ते 2035 या 15 वर्षांमध्ये भारताने जर ही गती कायम ठेवली तर 2035 नंतर भारताला कोणीही मागे टाकू शकणार नाही तर या 15 वर्षांमध्ये एक जरी वर्ष आम्ही चूक केली केल्या सरकारसारखं सरकार तिच्या सरकारमध्ये निर्णय घेण्याची क्षमताच नाही आहे आपण बघितलं मनमोहन सिंगजींच्या नेतृत्वातले एक सरकार मनमोहन सिंगजी चांगले व्यक्ती होते आपण आता नुकताच त्यांच्या चरित्रावर एक सिनेमा आला देखील बघितला असेल ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर व्यक्ती चांगले होते पण दुर्दैवाने निर्णय घेण्याचा अधिकारच नव्हता मॅडम मी यस म्हणतो तर यस मॅडम मी नो म्हणतो तर नो मॅडम मी सिट डाऊन म्हणतो सिट डाऊन मॅडम मी स्टँड अप म्हणतो तर स्टँड अप अशा प्रकारचे विचार करा 21व्या शतकातला भारत तयार करायचा आहे आणि भारताच्या पंतप्रधानांना यस नो म्हणण्याचा देखील अधिकार असेल आणि ती 5 वर्ष 10 वर्ष आपण बघितली भ्रष्टाचाराच्या व्यतिरिक्त या देशामध्ये काही झालं नाही सगळ्यात मोठा निर्णय त्या सरकारचा कुठला असेल निर्णय न घेणं हा सगळ्यात मोठा निर्णय होता त्यामुळे निर्णय होत नव्हते त्याची अर्थव्यवस्था ठप्प होती ते सातत्याने मागे जात होता अशा प्रकारच्या अवस्थेतनं या देशाला मोदीजींनी बाहेर काढलं आणि 5 वर्षात काय मिळवलं 5 वर्षामध्ये जगातली सगळ्यात गतिमान अर्थव्यवस्था कोणाची असेल तर ती भारत देशाची झाली हे 5 वर्षात मोदीजींनी करून दाखवलं आणि म्हणून निवडणुकीमध्ये ज्यावेळेस सरकार आपण निवडणार आहोत त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हे सरकार भारत देशाला बनवणारं किंवा फिरवणारं सरकार असणार आहे भारताकरता निवडणूक आहे आणि आपण जर बघितलं गेल्या 5 वर्षांमध्ये मोदीजींच्या सरकारने सातत्याने जर काही केलं असेल तर सामान्य माणसाचा विचार झाला आहे गरिबाचा विचार झाला आहे या देशामध्ये गरिबी हटावची नारे वर्षानुवर्ष झाले वर्षानुवर्ष काँग्रेसने तर 60 वर्ष राज्य गरिबी हटावच्या नाऱ्यावर केलं पण त्यांच्या 60 वर्षामध्ये 1947 ला गरिबांची जी संख्या होती त्यांच्या 60 वर्षाची दुप्पट झाली कमी होऊ शकते नाही समाजातली दरी वाढवून गेली गरिबाच्या जीवनात कधीच परिवर्तन झालं नाही तर मोदीजींनी पहिल्या दिवशीपासून संकल्प केला भारत जर पुढे जायचं असेल तर मूलभूत लोकांना श्रीमंत करून भारत पुढे जाऊ शकत नाही त्याच्यामुळे जो गरीब आहे त्याच्या जीवनात जोपर्यंत परिवर्तन होत नाही त्याच्याकडे शिक्षण नाही आरोग्य नाही त्याच्याकडे घर नाही त्याच्याकडे अन्नवस्त्र निवारा नाही त्याच्याकडे रोजगार नाही या भारताच्या लोकसंख्येला जोपर्यंत विकासाच्या या गतीमध्ये आपण आणत नाही तोपर्यंत भारताचा विकास होऊ शकत नाही हे मोदीजींनी जाणलं आणि म्हणून पहिल्या दिवशीपासून योजना सुरू केल्या त्या
विविध प्रकारच्या योजना सुरू केल्या. जनधन सारखी योजना या देशाला पुढे न्यायचं आणि देशातल्या 30-35 कोटी कुटुंबांनी तरी बँकेचा चेहरा देखील पाहिलेला नव्हता. अशा प्रकारे ते पुढे जाऊ शकतील. त्यांनी या 21व्या शतकात बँक देखील पाहिली नाही. ते विकासाच्या वाटचालीत कसे येऊ शकतील आणि जनधनच्या माध्यमातून 34 कोटी कुटुंबांना बँकेचं अकाउंट मोदीजींनी काढून दिलं. आणि केवळ काढून दिलं नाही, आज जनधनच्या अकाउंटमध्ये ईबीडीच्या माध्यमातून 80,000 कोटी रुपये गरिबाच्या खात्यामध्ये देण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं. राजीव गांधी पंतप्रधान असताना म्हणाले होते की टीव्हीवर 1 रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये 15 पैसे येतात. 85 पैसे व्यवस्था खाते त्यांचा काळच कसा होता. त्यांचे टक्केवरती केले चपाटे हे सगळा पैसा खाऊन टाकायचे. मोदीजींनी सांगितलं मी दिल्लीहून 1 रुपया पाठवेल तर खणखणीत 1 रुपया हा शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जाईल. आणि टीव्हीच्या माध्यमातून आता दलाल नाही आहे, आता मध्यस्थ नाही आहे. गरिबाच्या योजनांचे पैसे थेट गरिबांच्या खात्यामध्ये मोदीजींच्या माध्यमातून आले आहे. आज मोदीजींनी आणलेल्या योजना बघा. खरं म्हणजे काही लोक असं म्हणतात की अच्छे दिन कुठे एकाने तर म्हटलं अच्छे दिन म्हणजे आता आम्हाला शिवी वाटते. बरोबर आहे, तुझे पहिली झाल्यामुळे तुला शिवी वाटते. आणि अच्छे दिन काय नसतात ते त्या 6 कोटी महिलांना विचार. त्यांच्या घरामध्ये मोदीजींच्या माध्यमातून गॅसचं सिलेंडर केलं. त्या रोज लाकडावर त्या ठिकाणी स्वयंपाक करायच्या आणि लाकडावरच्या स्वयंपाकामध्ये रोज दूध खायच्या आणि त्या दुधानं त्यांच्या त्या ठिकाणी रोज रुपयाला कशीच व्हायच्या आणि त्याच्यामध्ये उद्योगी पडायच्या. त्या 6 कोटी महिलांच्या जीवनामध्ये अच्छे दिन आले आहेत. तुम्हाला ते याकरता दिसू शकत नाही कारण तुमचे पुढे दिन आले आहे. आता तुम्हाला रस्त्यावरचा कुत्राही विचारायला तयार नाही. ही तुमची अवस्था आली म्हणून तुम्हाला पुढे दिसताय. काळजी करू नका. तुमच्या पापाचे भोग अजून 10 वर्ष भोगायचे. पुढचे 10 वर्ष तरी सत्तेवर येण्याचं स्वप्न पाहू नका. अशा प्रकारे केवळ भारतीय तुम्ही फिरा. पण पब्लिक है ये सब जानती है. त्या पब्लिकला सगळं माहिती आहे. आज आपण बघितलं या ठिकाणी कोट्यावधी लोकांच्या घरामध्ये त्या ठिकाणी शौचालय नव्हती. आज आमच्या देशामध्ये 55% लोक असे होते की ज्यांच्या घरात शौचालय नव्हती. केवळ 45% लोकांच्या घरात शौचालय होती. आणि किती मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या तरी आमच्या माता भगिनींवर शौचालय नसल्यामुळे काय वेळ यायची याची कल्पना करून त्याच सांगू शकतात, आम्ही सांगू शकत नाही. 60-70 वर्ष तुम्ही राज्य केलं पण साधं तुम्हाला हे वाटलं नाही की माझ्या माता भगिनींना जरी शौचालय दिलं पाहिजे. 45% केवळ शौचालय होती. आज देशामध्ये 98% घरात शौचालय होती. हे हे परिवर्तन आहे. हे त्या व्यक्तीच्या त्या मातेच्या त्या भगिनीच्या जीवनातल्या लक्षणी आहे की त्यांना आज त्या ठिकाणी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही आहे. लाज वाटेवरून दिवसा बाहेर जाता येत नाही आणि म्हणून हा मान सहन करण्याची आज त्यांच्यावर आवश्यकता नाही आहे. त्यांच्याकडे शौचालय झाली आहे. आज त्या कोट्यावधी लोकांना विचारला की ज्यांना आम्ही सांगितलं होतं तुम्हाला स्वातंत्र्याचं काय फळ मिळेल, तुम्हाला अन्न वस्त्र निवारा मिळेल, त्यांच्या घरापर्यंत निवारा पोहोचला नाही. त्यांना त्या ठिकाणी घर मिळालं नाही. आज मोदीजींनी निर्णय केला 2022 सालापर्यंत प्रत्येक गरीबाला घर देण्याचा. आणि हा देशामध्ये 5 कोटी घरांची निर्मिती सुरू आहे. या देशातल्या प्रत्येक गरीबाला घर मिळत आहे. या महाराष्ट्रामध्ये एसीसीच्या जागी 10 लाख ते घर आहे. त्यातल्या 5 लाखांची घरं आम्ही बांधली आहे. 5 लाख अजून घरं बांधतोय. 2019 पर्यंत हे काम पूर्ण करणार आहोत. नवीन यादी तयार करतो. ज्यांची नावं यादीत असली आहे त्यांची यादी तयार करणार आहोत. त्याच्यानंतरच्या 2 वर्षात नवीन यादी प्रमाणे प्रत्येकाला घर देणार आहोत. या
सरकारसमोर प्रश्न असतो, कारण हार्टचं ऑपरेशन करायचं तर 2 लाख रुपये लागतात, किडनीचं ऑपरेशन करायचं तर 5 लाख रुपये लागतात. आणि म्हणून गरिबांसमोर हा प्रश्न आहे की कशा प्रकारे आपण जगायचं. पण मोदीजींनी सांगितलं गरिबांची चिंता करायची आवश्यकता नाही आहे. त्यांनी PM-JAY प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून सांगितलं की या देशामधल्या 50 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोफत दिला जाईल. आणि आता त्याची कारण सुरू झालं. एकट्या महाराष्ट्रामध्ये 82 लाख कुटुंबांना ही कार्ड मिळत आहे आणि त्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचा पूर्ण उपचार, ओपीडी असेल, त्या ठिकाणी गोळ्या असतील, औषधी असेल, त्यांचे ऑपरेशन असतील, प्रत्येक गोष्ट मोफत होते आहे. परवा मोदीजी धुळ्याला आणि पांढरकवड्याला आले होते आणि त्या ठिकाणी त्यांना भेटायला ते जन आरोग्य योजनेचे लाभार्थी आले होते. मोदीजी त्यांना भेटले त्यावेळी एका व्यक्तीने आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणून सांगितलं, साहेब तुम्ही ही योजना आणली नसती तर मला मरण्याशिवाय अत्यंत नव्हतं, कारण माझ्याकडे इलाजाला पैसा नव्हता, मी ऑपरेशन करू शकत नव्हतो. मी माझ्या घरी माझ्या पोरांना सांगितलं, बाबांनो कर्ज घ्याल तर 3 पिढ्या आपण ते कर्ज चुकवू शकणार नाही, त्यापेक्षा माझं जीवन गेलं तरी चालेल पण मी ऑपरेशन करणार नाही. परंतु आपली योजना आली आणि माझं ऑपरेशन झालं. डोळ्यात पाणी आणून ज्यावेळेस तो सांगत होता त्यावेळी या योजनेचं गरीबाला काय मोल आहे हे आपल्या देखील त्या ठिकाणी लक्षात येत होतं. हे काम केलं गरीबाकरता मोदीजींच्या माध्यमातून शेवटच्या माणसाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षणामध्ये रोजगार मिळाला पाहिजे. आज या देशामध्ये 11 कोटी लोकांना गुजरातचं लोन मिळालं. 11 कोटी आणि यामध्ये 6 कोटीपेक्षा जास्त महिला आहेत. 6 कोटीपेक्षा जास्त महिला आहेत. आज या गुजरातच्या लोनमुळे एक महिला जर कामाला लागली तर तिच्या परिवारामध्ये किती परिवर्तन होतं हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. आज 11 कोटी लोक हे गुजरात लोनच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करत आहेत. एक एक योजना गरिबाची योजना आहे. आज आमच्या भटक्या हिंदुत्वाकरता मोदीजींनी एक महामंडळ देशस्तरावर तयार केलं आणि सांगितलं की जे भटके विमुक्त आहेत त्यांच्या जीवनामध्ये स्थैर्य आलं पाहिजे, ज्यांना देखील सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेकरता एक मोठी योजना या ठिकाणी तयार केली. आमचा जो गरीब असंघटित कामगार आहे, आमचा रिक्षावाला आहे, आमचा हात ठेलेवाला आहे, आमचा त्या ठिकाणी गवंडी आहे, असे जे गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांकरता पहिल्यांदा या देशामध्ये पेन्शनची योजना मोदीजींनी सुरू केली. हा गरीब माणूस जोपर्यंत ताकद आहे काम करतो आणि ज्या दिवशी ताकद संपते त्या दिवशी त्याच्याकडे पाहणारे कोणी नसतं. मोदीजींनी योजना आणली. असंघटित क्षेत्रातल्या 12 कोटी कामगारांना 60 वर्ष वयानंतर 3000 रुपये पेन्शनची योजना ही माननीय मोदीजींनी या ठिकाणी घोषित केली. प्रत्येक घटकाकरता, प्रत्येक गरीबाकरता, दलित असो, आदिवासी असो, प्रत्येक योजना जर आपण बघितली, ओबीसी असो, प्रत्येक घटकाकरता योजना या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून झाली. आज आपण बघितलं या महाराष्ट्रामध्ये सातत्याने गेले 4-4.5 वर्ष सामान्य माणसाकरता आपण काम करतोय, शेतकऱ्यांकरता आपण काम करतोय. गेल्या 4 वर्षात 5 वर्षातील 4 वर्ष आणि दुष्काळ सहन करतोय. तर या दुष्काळातही शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो आहे. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना हे त्यांच्या खात्यामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये 50,000 कोटी रुपये आम्ही दिले. या ठिकाणी विम्याच्या माध्यमातून, थेट अनुदानाच्या माध्यमातून मी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान देतो, एका मंचावर या आणि आमच्या 50% जरी पैसे 15 वर्षात दिले असतील तरी या ठिकाणी हात आणू 50,000 कोटी रुपये या ठिकाणी दिले आहेत. आता दुष्काळ पडला तर दुष्काळ पडल्यानंतर तुम्ही दुष्काळाच्या कालावधीमध्ये आपण बघितलं असेल सातत्यानं दुष्काळ पडल्यानंतर दुष्काळ घोषित व्हायचा जानेवारी, मग केंद्राची टीम याची मार्चमध्ये, मग ते अनुदान द्यायची मेमध्ये आणि शेतकऱ्यांच्या खात्यात द्यायचे जूनमध्ये ही अवस्था होती. आणि 31 ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर केला. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये 3 महिने सगळा प्रस्ताव दाखल केला आणि मागच्याच महिन्यात जानेवारीमध्ये
आपला प्रस्ताव देखील मंजूर केला आणि 4700 कोटी रुपये आपल्याला दिले आणि आपण ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्याकरता आज जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा देखील केले. फेब्रुवारी महिन्यामध्ये जो शेतकरी या ठिकाणी वंचित आहे त्याला ते पैसे मिळणार आहे. विम्याचे पैसे मिळणार, एक अनुदानाचे पैसे मिळणार आणि त्यासोबत माननीय मोदीजींनी ही योजना तयार केली. आपल्याला माहिती आहे ते काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक सांगतात आमच्या काळात आम्ही कर्जमाफी केली, आम्ही कर्जमाफी केली. एकूण देशामध्ये केलेल्या कर्जमाफी 50,000 कोटी रुपयांनी खर्च केले. 50,000 कोटी. आज एकट्या महाराष्ट्रात आम्ही 21,000 कोटी रुपये खर्च केले आहेत आणि हे 50,000 कोटी एकटा खर्च केले. तर मोदीजींनी आता जी योजना आणली प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट 6,000 रुपये टाकण्याची, त्या योजनेच्या अंतर्गत दरवर्षी 75,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोदीजी टाकणार आहे. आणि केवळ टाकून ते थांबले नाहीये. मोदीजींनी सांगितलं याच्यानंतर जसे जसे संसाधनं वाढतील तसे तसे ते पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकायची सुरुवात आम्ही करू आणि जास्तीचे पैसे त्या ठिकाणी देऊ. ही सगळी संसाधनं आज एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं चाललेली आहेत. आपण बघा रस्त्यांची कामं या एकट्या महाराष्ट्रामध्ये 60 वर्षामध्ये 5,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग होते आणि केवळ 4.5 वर्षामध्ये 20,000 किलोमीटरमध्ये 4 पट राष्ट्रीय महामार्गाचं काम आपण या ठिकाणी सुरू केलं. हजारो कोटी रुपये एकट्या या मराठवाड्यामध्ये 50,000 कोटी रुपयाची कामं रस्त्यांची या ठिकाणी चालली आहे. 20,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग, 10,000 किलोमीटरचे राज्य महामार्ग, 30,000 किलोमीटरचे मुख्यमंत्री ग्राम स्वराज योजनेचे महामार्ग या माध्यमातून केवळ पंचवार्षिकमध्ये 50,000 किलोमीटरचे रस्ते या कधीच पाहिले नव्हते. या देशाच्या कुठल्याच राज्यात घडलं नाही त्या महाराष्ट्रामध्ये आपण करतो. आज सिंचनाच्या योजना पूर्ण करतो. मागेल त्याला शेतमालाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमाल देतो. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतो. बंधू आज मोदीजी एवढ्या योजना चालवतात. या योजना आधी का होऊ शकल्या नाही? या योजना जर आता मोदीजी चालवतात तर एवढा पैसा आला कुठून? हा पैसा काय जमिनीत उगवला, काय झाडावर उगवला की हा प्रसाद झाली? हा पैसा याकरता उपलब्ध झाला मोदीजींनी या देशातला भ्रष्टाचार बंद केला. ज्या देशामध्ये जो काळा पैसा तयार व्हायचा बंद केलं. नोटाबंदीनंतर या देशामध्ये इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या 3 कोटींनी वाढली. 1 कोटी लोक लखपती झाले. ते रातोरात नाही झाले, ते आधी लखपती होते पण टॅक्स भरत नव्हते. त्यांच्या लक्षात आलं टॅक्स भरला तर मोदीजी सोडणार नाही. लगेच सगळ्यांनी टॅक्स कलेक्टर भरला आणि सांगितलं हो आमच्याकडे इतका पैसा जमा होतो आणि हा टॅक्स भरायला आम्ही तयार आहोत. जीएसटीच्या माध्यमातून चोरी बंद झाली आणि आज देशाच्या तिजोरीमध्ये प्रामाणिकपणे पैसा येतो आहे. बंधू भगिनींनो, जीएसटीच्या आधी आम्ही जो टॅक्स भरायचो, आज ज्या वस्तू आपल्याला जीएसटी मध्ये फारच थोड्या वस्तू आहेत त्याचा 28% टॅक्स आहे. जास्तीत जास्त वस्तू 18%, 12% आणि 5% टॅक्स आहे. पूर्वी ज्यावेळेस आम्ही सेल्स टॅक्स वर व्हॅट भरायचो, ज्या गोष्टींवर 38 ते 42% आम्ही टॅक्स भरायचो त्या गोष्टींवर आता आम्ही 18% टॅक्स भरतो आहे. पण तेव्हा समजायचं नाही. मागच्या खिशातून पैसे काढून घेतले जायचे आणि आपल्याला समजायचं नाही. आता आपल्याला समजतं आहे कारण या जीएसटी मध्ये बिलासोबत किती जीएसटी घेतला हे लिहून येतं. पण ज्याला 45% पैसे द्यायचो त्याला 18% पैसे देतो आहे. म्हणजे किती टॅक्स कमी झाला आणि कमी होऊ देखील देशाच्या तिजोरीमध्ये मागच्या एका महिन्यामध्ये 1 लाख कोटी रुपये जीएसटीच्या माध्यमातून आले. आधीपेक्षा 100% पैसा हा देशाच्या तिजोरीत येतो आहे आणि जीएसटी भरणाऱ्यांची संख्या आधीच्या सेल्सच्या किंवा व्हॅटपेक्षा दुप्पट झालेली आहे. म्हणजे मोदीजीने एकच केलं, त्याला प्रामाणिक व्यवहार करायचा आहे. त्याच्याकरता व्यवस्था उभी केली आणि ज्याला बैमानी करायची आहे त्याला शिक्षेची तयारी केली. देशाच्या तिजोरीत पैसा यायला लागला आणि देशाच्या तिजोरीत आलेला पैसा हा सामान्य माणसाच्या कामाला त्या ठिकाणी यायला लागला. आणि म्हणून ही जी काही परिवर्तन मोदीजींनी केलं, बंधू भगिनींनो, या परिवर्तनामुळे सगळे घाबरले आहे. आज विरोधी
पक्षाजवळ कुठलाच अजेंडा नाही आहे. ते सांगतात देशामध्ये काय करणार आहे, ते सांगतात देशाला कसं पुढे नेणार आहे, एक तरी योजना सांगतात, ती योजना नाही चालत. त्यांचं संपूर्ण भाषण मोदी हटाव असतं, मोदी हटाव. फक्त मोदीजींच्या विरुद्ध या देशामध्ये हे सगळे एकत्रित आले आहेत, हे सगळे घाबरून एकत्रित आले आहेत. त्यांना माहिती आहे पुन्हा मोदी आले तर आपली खैर नाही. आतापर्यंत या देशाला जिंकण्यासाठी आपण काम केलं ते आता चालू शकणार नाही. तर माझा त्यांना सवाल आहे, जनता तुम्हाला निवडून तर देतच नाही, पण समजा एका मिनिटात ते आपण शाळेमध्ये करतो ना, एका मुख्यमंत्री करतो, एका विरोधी पक्ष नेता करतो, अशीच मला एक संधी दिली आणि सांगितलं की चला तुमचं सरकार बनवा. पहिला प्रश्न तुमचा पंतप्रधान कोण पंतप्रधान? ममता बॅनर्जीला पंतप्रधान म्हणायला अखिलेश यादव तयार नाही, राहुल गांधीला पंतप्रधान म्हणायला कोणीच तयार नाही, अखिलेश यादवला पंतप्रधान म्हणण्याकरता चंद्रबाबू नायडू तयार नाही, चंद्रबाबूला पंतप्रधान बनवण्याकरता शाहीद तयार नाही. त्यामुळे हे जे हातात हात घालून या ठिकाणी हात वर करतायत, यांची अवस्था अशी आहे की यांना जर आपण खेळात तरी त्या ठिकाणी पंतप्रधान पद दिलं तरी त्यांना ते कसं वाटून घ्यावं लागेल. त्यांना असं वाटून घ्यावं लागेल की सोमवारी पंतप्रधान मायावती, मंगळवारी ममता, बुधवारी अखिलेश, गुरुवारी शाहीद, शुक्रवारी चंद्रबाबू नायडू, शनिवारी शरद यादव आणि रविवारी सुशील शरद पवार. आणि मग अनुकंपा तत्वावर महिन्यातून एक दिवस एक तासात राहून झाली. अरे याच्याजवळ नेता नाही आहे, याच्याजवळ निधी नाही आहे, केवळ मोदी हटाव मोदी हटाव. अरे तुम्ही किती मोदी हटाव म्हटलं तरी भारतातली जनता म्हणते मोदी जवाब, मोदी जवाब, मोदी जवाब. ही जनता मोदीच्या पाठीशी आहे. आणि मित्रांनो, काही लोक अशी भाषणं करायला लागली म्हणजे मागवा न्याय तुम्हाला जेल, जणू काही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जेलमध्ये गेले काय यांचे हात वाढे. पण त्याची चूक आहे, यांच्या भाषणाला गर्दी समजतो, त्याला काही नकला करायला आवडला आणि मग ते नकला करा आणि मोदीजीची स्टाईल म्हणण्याचा प्रयत्न करता. पण एक गोष्ट मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की ते नकलाकार मोदीवर बोलतायत यांना एवढंच समजून घेतलं पाहिजे, सूर्याकडे चेहरा करून फुकलं तर तू आपल्या चेहऱ्यावर ते सूर्यामध्ये जातं. काय म्हणाले मी न्यायपालिकेला जेलमध्ये टाकलं, विसरू नका तुम्ही भारताच्या स्वातंत्र्य जेलमध्ये गेले नाही, महाराष्ट्रातल्या गरिबांकरता जेलमध्ये गेले नाही, तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकलाय. पैसा या महाराष्ट्राचा पैसा हा तुम्ही तुमच्या तिजोरीत टाकला म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकलं आणि तुम्ही सुटले नाही. जेलमध्ये राहा 3 वर्ष आतमध्ये होता, जेलमध्ये राहा. त्यामुळे जरा बोलताना आपण कोणावर बोलतोय, काय बोलतोय, किती बोललं पाहिजे याचा विचार. हे जे काही मगाशी प्रतापराव म्हणाले ज्ञानेश्वर वगैरे, मी एकच गोष्ट सांगतो, अशोक चव्हाणांची खासियतच ही आहे की ते हे दाखवतात. एखादा फोन यांना करतील, एखादा फोन त्यांना करतील, तुमच्यासमोर यांच्याशी बोलतील आणि तुम्हाला असं वाटतं की बाबा रे सगळे त्यांच्यासोबत आहे की काय. तुम्ही काळजी करू नका, हा किल्ला मजबूत नाही, हा यांचा किल्ला धाराशायी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची ताकद काय आहे. भारतीय जनता पक्षाची ताकद पुढे आहे. भारतीय जनता पक्षाची ताकद पुढचा कार्यकर्ता आहे. हा पुढचा कार्यकर्ता हा छत्रपतींच्या मावळ्यासारखा. छत्रपतींची ताकद त्यांच्या मावळ्यामध्ये होती, कारण छत्रपतींच्या मावळ्याला हे माहिती होतं की तो कोणा व्यक्तीकरता लढत नाही आहे, तो एका अशा राजाकरता लढतोय की ज्याचं आयुष्य देश आणि धर्माकरता आहे, ज्याने आपल्या जीवनाचा चढण हा केवळ स्वराज्याच्या स्थापनेकरता या ठिकाणी दिला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आमचे मावळे ज्याला लढायचे त्याला जीवाची पर्वा न करता लढायचे. आज त्याच छत्रपतींचा आशीर्वाद आपण घेतलेला आहे आणि त्यांच्याच आशीर्वादानं माननीय मोदीजी असेल, आम्ही सगळे असो, हे या ठिकाणी काम
करायचं